विधान परिषदेमधल्या वरिष्ठ सभागृहामध्ये 3 नावं चर्चेला गेली. विधानसभेमध्ये पण 2-3 नावं चर्चेला आलेली आहेत. प्रस्ताव तसा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाही. महाराष्ट्र बाजार समिती असा गोंडस शब्द आहे, गुळगुळीत. पण त्याच्या मागे जे शेतकऱ्यांच्या पायात जाखळ बांधून शेतकऱ्यांचा जो काही जीव घेण्याचा प्रकार आहे, आर्थिक शोषणाचा, तो सदाभाऊ खोत सन्माननीय सदस्य आणि आम्ही तो सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. प्रायव्हेट व्यापारी 7,000 रुपयात घेतो, 8,100 हमी भाव आहे. आमचं म्हणणं असं आहे की सरकारने ठरवलेल्या हमी भावामध्ये उत्पादन क्षमता जर शेतकऱ्याची आहे तर ते एकरी 5 क्विंटलच्या ऐवजी तो एकरी 15 क्विंटल किंवा जेवढं शेतकऱ्याला पिकेल तेवढं करावं, नाही मग साठेबाजी होणार नाही. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार आहे. खरं तर आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे की विदर्भाच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांनी किती न्याय दिला आणि नागपूरच्या जनतेला काय मिळालं, विदर्भातील जनतेला काय मिळालं, यावरती अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्यात ते स्पष्ट होणार आहे. मात्र ज्या पद्धतीने अधिवेशन गाजायला हवं होतं तशा पद्धतीने गाजलं नसल्याचं विरोधकांकडनं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे असं आहे की विरोधी पक्ष नेता हा सत्ताधाऱ्यांनी होऊ दिला नाही असा आरोप विरोधकांनी केला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आहे. अमोलजी, सत्ताधारी का घाबरताय? विरोधी पक्ष नेता विधान परिषदेला पण मिळू देत नाही, विधानसभा विरोधी पक्ष नेता पण देत नाही. इतकी भीती का वाटते विरोधकांची तुम्हाला? अजिबात भीती वाटत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही विरोधकाला घाबरतो? मग विरोधी पक्ष नेता द्यायला विरोधी पक्ष नेत्यात एक वाक्यता असली पाहिजे ना. तुम्ही मला एक सांगा की विरोधी पक्ष नेते पदासाठी विधान परिषदेत ठरलेलं नाव आणि विधानसभेत ठरलेलं नाव, महाविकास आघाडीकडून एक वाक्यता असलेलं सांगा बरं तुम्ही. त्यांनी सांगितलंय विधानसभेसाठी त्यांनी भास्कर जाधव यांचं नाव दिलं आहे आणि विधान परिषदेची सतीश पाटील यांचं नाव दिलं. आदित्य ठाकरे, सुनील प्रभू ही पण नावं मीडियात चर्चेत आली ना. ते म्हणतात सत्ताधाऱ्यांकडनं हवा दिली जाते नावांना आणि संभ्रम निर्माण केला जातोय. नाही, संभ्रम नाहीच आहे. 3-3 नावं तिथे खालच्या सभागृहाकरता दिल्या गेली आणि वर तुम्ही स्वतः ते नाव पत्रावर वाचले? मला स्वतः ही माहिती मिळालेली आहे. दुसरी गोष्ट, विधान परिषदेच्या साठी बंटी पाटलांचं नाव आहे. त्याच काँग्रेसकडून अभिजित वंजारींचं पण नाव चर्चेला गेलं आणि मागं तुम्हीच बातमी दाखवली की काँग्रेसच्या चेअर्सच्या मागं आम्ही बसायला तयार नाही अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांची स्थिती होती सगळी. तुम्ही आता हात धरून ओळा मला का काय, पण ही वस्तुस्थिती आहे. चेहऱ्यावरती सावली पडते ना, थांबा. त्यामुळे त्या सावलीमुळे चेहरा तुमचा थोडा काळा दिसायला नको. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, आम्ही काळ्या रंगाचीच आहोत. मी पण काळा तो विषय तुम्ही काळे नाही आहे. मला हे म्हणायचं की जे दिसेल फ्रेम ती चांगली, हा उद्देश माझा. बाकी त्याचा गैरसमज करून घेऊ नका. मी अजिबात गैरसमज करत नाही. मी काळा असल्याचा आणि शेतकऱ्याचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. गोरी माणसं पण शेतीवाली असतात, पण शेती कसणं आणि शेती असणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुर्तास हे सांगतो का विधान परिषदेमधल्या वरिष्ठ सभागृहामध्ये 3 नावं चर्चेला गेली. विधानसभेमध्ये पण 2-3 नावं चर्चेला आलेली आहेत. प्रस्ताव तसा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाही. राहिला प्रश्न दुसरा, अडचण काय तर 10% त्याला कोठा असला पाहिजे विरोधी पक्षनेते पदाकरता त्या पक्षाचा. दुर्दैवानं खालच्या वरच्या सभागृहामध्ये 10% मॅन्डेट त्यांच्याकडे नाही. त्यामुळे घटनेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. राहिला प्रश्न विरोधकांना घाबरण्याचा दुरान्वय प्रश्न येत नाही, कारण विरोधी पक्षनेता असला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. तुम्ही महाविकास आघाडीला नाव ठेवतात, बोलतात, मात्र तुमच्यात कुठे एक वाक्यता आहे? म्हणजे खरं पाहिलं तर, विचार केला तर तुम्ही कालपासून बघताय, परवापासून बघताय, तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना जर मुंबई महापालिकेचं नेतृत्व म्हणजे आपण त्याला म्हणतो प्लॅनिंग करण्याचं किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायचा जर निर्णय घेत असाल तर भाजपने त्याला विरोध केलाय. आम्हाला ते मान्यच होणार नाही, आम्ही ते सहन करणार नाही, आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. नंतर शिंदे शिवसेना पण तेच म्हणते, भाजपने जो निर्णय घेतला तो धोरणात्मक असेल, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. मग हे कसं दिसतंय? मग पहिला तुमचा प्रश्न होता विरोधी पक्षनेते पदासाठी, त्याचं उत्तर मी दिलं. आता तुमचा प्रश्न आला डायरेक्ट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं अद्याप बाकी आहे, नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे की महायुतीमध्ये विरोधाभास आहे का, तर आत्ताच्या घडीला तो मुंबई पुरता विरोधाभास आहे. मुंबई पुरता, तुम्ही मान्य केलं, मुंबई पुरता आहे.
आणि असाच विरोधाभास काही काळांपूर्वी रायगड जिल्ह्याचा होता. रायगड जिल्ह्यामध्ये भरतशेठ गोगावले विरुद्ध तटकरे साहेब यांची एक मोठी अडचण तिथे आहे, विरोधाभास आहे. आता प्रश्न असा आहे, तो वाद काही काळापूर्वी दादांनी मिटवला. तुम्ही पण पत्रकार म्हणून तिथे उपस्थित असणार असं मला वाटतं. अजित दादा एक असं रसायन आहे की अशा अडचणीच्या गोष्टी त्या नक्की सोडवतात. रायगड मधला तिढा त्यांनी काही मिनिटात सोडवला. त्याच्यामुळे आता जो तिढा या बाबतीत निर्माण झालेला आहे, मी तुमच्या चॅनलवर सांगतो, लेट्सअप मराठी चॅनलवर, की महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रच लढल्या जातील, कुठलाच विरोधाभास नसेल. एवढा विश्वास आहे तुम्हाला? म्हणजे नवाबाईंना ऍक्सेप्ट करेल भाजपा? मी तुम्हाला परत परत सांगतोय की महाविकास आघाडीच्या मनात जरी आम्ही एकत्र नांदू नये असं वाटत असेल, तरी महायुती म्हणून सर्व काही व्यवस्थित होईल. अंतिम चर्चा होणं बाकी आहे. याच्यावर प्रतिक्रिया मुख्य नेत्यांनी दिलेल्याच नाहीत. ना फडणवीस साहेबांनी दिली, ना तुमच्या शिंदे साहेबांनी दिली, ना अजितदादांकडून काही अधिकृत तशी ही आली. पण ह्यावर अधिकृत ज्यावेळेस तिघांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन, कारण अंतिम आठवडा झाल्यानंतर उद्या पत्रकार परिषद होणार आहे सरकारची, त्यामध्ये तुम्ही हा प्रश्न विचारा. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, कॉन्फिडेंटली, की महायुती म्हणून एकत्रच आम्ही महानगरपालिका सर्व आणि विशेषतः मुंबई सुद्धा आम्ही एकत्र लढणार. तुम्ही आता अंतिम आठवडा प्रस्तावाचा विषय घेतला, त्या विषयाची माहिती समोर येते. विरोधकांना फक्त 1.5 तासच बोलण्याची मुभा दिली जाणार आहे. म्हणजे अधिवेशनाचा विचार करतात 1.5 तास विरोधकांना बोलण्याची वेळ देण्याची परिषदेमध्ये एकंदरीत नाही. विधान परिषदेच्या कामकाजाचं ठरलं. मी विधान परिषदेचा सदस्य म्हणून सांगतो की काल अनिल परबांनी ज्यावेळेस हा मुद्दा सभापतींकडे मांडला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रश्नोत्तराच्या तासानंतर अंतिम आठवडा प्रस्ताव आपण घेणार आहोत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रस्ताव सुद्धा घेतला जाणार आहे. दोन्ही प्रस्ताव क्लब होतील कदाचित, पण विरोधकांना अधिक संधी दिली जाईल. कारण नाथाभाऊंनी ज्यावेळेस प्रश्न निर्माण केला की अख्ख्या अधिवेशनामध्ये आम्हाला बोलता आलं नाही, विरोधकांची पण भूमिका खूप महत्वाची आहे. काल एक विधेयक आलं होतं रात्रीला, त्या विधेयकाला आम्ही पण विरोध केला सत्तेतली असताना. पणनचं ते विधेयक होतं. काय नेमकं ते स्पष्ट सांगा. ते विधेयक असं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या याचं म्हणजे बाजार, शेतकऱ्यांचा शेतमाल थेट मार्केटमध्ये त्यांना विकता यावा, याकरता महाराष्ट्र बाजार समिती नावाचा एक गोंडस शब्द काही अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना तयार करून दिला. आता त्या गोंडस शब्दाला महाराष्ट्र बाजार समिती असा गोंडस शब्द आहे, गुळगुळीत, पण त्याच्या मागे जे शेतकऱ्यांच्या पायात जाखळ बांधून शेतकऱ्यांचा जो काही जीव घेण्याचा प्रकार आहे, आर्थिक शोषणाचा, तो सदाभाऊ खोत सन्माननीय सदस्य आणि आम्ही तो सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर आता हरकत घेतल्या गेली आणि ते विधेयक आता चर्चेला येणार आहे. रिंग वाजते ना. हे शेतकऱ्याच्या धोरणाला मारक असं विधेयक आहे. त्यामुळे याचा विरोध करायला आम्ही आजही पूर्ण वेळ मागितलेला आहे. म्हणून विरोधकांना बोलण्याची पूर्ण संधी आहे. परंतु आता जर बहुमत तुमच्याकडे, जर विधेयक मंजूर झाला तर पुढचं काय तुमचा प्लॅन असेल? विधेयक मंजूर होणार आहे का? तर आवाजी बहुमतामध्ये ते मंजूर करतील सरकार म्हणून. पण आमचा विरोध आम्ही काल नोंदवलाय. उद्या शेतकऱ्याची लेकरं ज्यावेळेस ते वाचतील, त्यावेळेस कोणतरी सत्तेत राहूनही त्याला विरोध केला होता. आम्हाला ते पाप घ्यायचं नाहीये. आम्हाला शेतकऱ्याचं रक्त, शेवटी आम्ही काळ्या मातीत जन्माला आलेली माणसं आहोत. त्यामुळे शेतकऱ्याचा श्राप आम्हाला घ्यायचा नाही आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी पण तो घेऊ नये. कारण हे ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, हे व्यापाऱ्याचे अड्डे बनलेले आहेत. सोयाबीनचा आज तशीच परिस्थिती आहे, कापसाची तशीच परिस्थिती आहे, सगळं पटलावर आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका मांडली. शेवटी अंतिम भूमिका आता बहुमतानं जर ठराव पारित केला तर आम्ही काय करणार आहे? हमी भावासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांचा? आपण नागपूरचा, विदर्भाचा विचार केला तर हमी भाव जो शेतकऱ्याचा ठरवलेला आहे, तर माझं म्हणणं असं आहे की त्याची खरेदी मर्यादा, आता सोयाबीन पिकलं 8 क्विंटल, खरेदी मर्यादा दाखवताय तुम्ही 5 क्विंटलची. कापूस पिकतो 12-13 क्विंटल, सीसीआयची खरेदी मर्यादा 5 क्विंटलची. हमी भाव 8,100 रुपये कापसाचा आणि प्रायव्हेट व्यापारी घेतोय 7,000 रुपयांनी. काय असतं, मुलाची शिक्षण असतात, मुलीची लग्न असतात, शेतकरी अडचणीत असतो, त्याला बिचाराला प्रायव्हेट व्यापारालाच विकावं लागतं ना. मग प्रायव्हेट व्यापारी 7,000 रुपयात घेतो, 8,100 हमी भाव आहे. आमचं म्हणणं असं आहे की सरकारने ठरवलेल्या हमी भावामध्ये उत्पादन क्षमता जर शेतकऱ्याची आहे तर ते एकरी 5 क्विंटलच्या ऐवजी तो एकरी 15 क्विंटल किंवा जेवढं शेतकऱ्याला पिकेल तेवढं करावं. नाही मग साठेबाजी होणार नाही, आत्महत्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यानं मिळवलेल्या, कमावलेल्या घामाची किंमत झाली पाहिजे, त्याच्या घामाचा दाम झाला पाहिजे, बस एवढंच म्हणणं आहे. मुंडवा प्रकरणावरनं अजित पवारांना वारंवार टार्गेट केलं जात आहे आणि अंजली दमाने यामध्ये पत्रकार परिषद घेऊन
लक्ष करताय आणि कारवाई झालीच पाहिजे आणि पार्थ पवार यांचं नाव FIR मध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. अंजली ताई दमानिया ह्या एक महिला असल्यामुळे आम्हाला फार त्यांचा रिस्पेक्ट ठेवून बोलावा लागतो. त्यांनी अनेक लोकांचं ज्या पद्धतीने अलिगेशन करून त्यांना बर्बाद जीवनातून उठवण्याचं काम केल्याचं दिसतं. मग संजय शिरसाटांवर आरोप केले, मुश्रीफ साहेबांवर आरोप केले, नितीन गडकरी साहेबांवर आरोप केले. तर ह्या सगळ्या लोकांवर आरोप करून शेवटी हाती काय आलं. त्याच्यामुळं त्यांच्यावर असं आहे की काल आता एक अल्पवयीन मुलींची विक्री झाली आदिवासी भागामध्ये 16-16 वर्षाच्या 50-50 वर्षाची माणसं 30-30 हजारात विकत घ्यायला लागली. इतकी गंभीर घटना, त्यावर काय दमानिया बोलल्या नाही. आणि आम्ही चेअरवर बसलो त्या चेअरचा पण अपमान केला. खरं तर हक्कभंग आणायला पाहिजे त्यांच्यावर. पण अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला आता सामाजिक काय त्या समाज सुधारक आहेत काहीतरी, समाज सुधारणा त्यांना करायची आहे. तर त्या समाज सुधारकाची व्याख्या त्यांच्या लेखी काय मला माहित नाही. त्यांना तुम्ही काय सल्ला देईल, तुम्ही त्यांना काय सल्ला देता? त्यांनी विपश्यन्या केंद्रात जावं आणि विपश्यन्या करावी, कारण ते अलीकडे फार चिडचिड करायला लागल्यात. इगतपुरीला जावं त्यांनी. हे होते अमोल मुटकर यांनी म्हटलं आहे की सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या चिडचिड करताय आणि त्यांनी विपश्यना केंद्रामध्ये जावं असा सल्ला त्यांनी अंजली दमानियांना दिला आहे.